जय महाराष्ट्र। मी रेश्मा तपासे, मनसे राज्य उपाध्यक्ष, रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभाग। खरं तर बरेच दिवसापासून हा व्हिडिओ टाकायचा होता, पण हा व्हिडिओ टाकण्याआधीच हा मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरचा हा ब्रिज जो ज्याला बॉटलनेक म्हणून प्रसिद्ध झाला आहे पूर्ण जगभरामध्ये, संपूर्ण जगभरातून जे क्रिएटर्स आहेत ते ह्या ब्रिजवरती टिप्पणी देतात। हा ब्रिज सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा प्रसिद्ध झाला आणि मी थोडी व्यस्त असल्याकारणाने मी हा व्हिडिओ टाकू शकला नाही, पण आता माझं सगळ्यात पहिलं कर्तव्य होतं खरं तर हा व्हिडिओ टाकायचा। हा जो ब्रिज बनलेला आहे ह्या ब्रिजविषयी मी थोडीशी तुम्हाला माहिती देईन, कारण ह्या ब्रिजचं जेव्हा काम चालू झालं म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज हा जो मार्ग आहे या मार्गावरती ज्या वेळेला 3 पुलांची परवानगी मिळालेली होती, 3 पुलांचं टेंडर मंजूर झालं होतं आणि त्यावेळेला MMRDAचे जे इकडचे झोनल अधिकारी होते खरात साहेब म्हणून, त्यांची मी भेट घेतली होती। हा विषय आहे 2021चा। त्यावेळेला त्यांची मी भेट घेतली होती कारण आपल्याकडे जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं आणि ह्या ब्रिजच्या खाली एकदम आपला जो रस्ता आहे 22 करोडचा तो रस्ता खराब झाला होता आणि त्या संदर्भात मी त्यांना भेटायला गेले होते। त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली की ह्या मेट्रोच्याच खालून आणखीन 3 ब्रिज जाणार आहेत। एका ब्रिजचं टेंडर जे आहे ते 100 करोड 100 ते 150 करोडचं असं मंजूर झालेलं होतं आणि असे 3 ब्रिज 3 फ्लायओव्हर आपल्या काशीमीरा ते छत्रपती शिवाजी महाराज हा जो रोड आहे, काशीमीरा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाईंदर फाटक इथपर्यंत हा ब्रिज मंजूर झालेला होता। असे 3 ब्रिज, असे 2 ब्रिजचं काम झालेलं आणि हा 3रा ब्रिज ज्याचं उद्घाटन व्हायचं बाकी आहे आणि ते काम चालू असल्यामुळे वरती कोण आलं नव्हतं, पण कोणीतरी ड्रोनने हा शॉट घेतला आणि हा ब्रिज फेमस झाला। खरं तर ह्या ब्रिजचं जर सांगायचं झालं तर सुरुवात मी करेन की हा मीरा भाईंदर ही जी टाउन सिटी आहे इथे भाईंदरच्या पुढे कोणतं स्टेशन नाही आहे, म्हणजे बाय रोड तुम्ही भाईंदरच्या पुढे जाऊ शकत नाही कारण खाडी आली, भाईंदर खाडी आहे, भाईंदरच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही। आपण मीरा रोडच्या मार्गे आपण नायगाव वसई वगैरे असं आपण जातो, पण इथून पुढे भाईंदरच्या पुढे दुसरं काही स्टॉपच नाही आहे की जिकडे पब्लिक रहदारी वाढणार आहे किंवा भरपूर ट्रॅफिकचा सामना होणार आहे। आणि भाईंदर ईस्ट वेस्टला जाण्यासाठी आमच्याकडे ऑलरेडी ईस्ट वेस्ट ब्रिज आहे जो इथून डायरेक्ट मॅक्सेस मॉलच्या इथे उतरलेला आहे, त्याच्यामुळे ईस्ट वेस्टसाठी आपल्याकडे आधीपासूनच एक फ्लायओव्हर आहे। त्याच्यामुळे तेव्हाही माझा हा प्रश्न होता की इकडे इथपर्यंत ब्रिज नेण्याची गरज नव्हती। खरं तर हा ब्रिज जो जाणार होता हा भाईंदर वेस्टला उतरणार होता। जसा हा तुम्ही बघताय हा जो मेट्रो गेलेला आहे हा मेट्रोचा मार्ग आहे जो भाईंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान तिकडे शेवटचं स्थानक आहे। तर हा ब्रिजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हा ब्रिजसुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस इकडे उतरणार होता, पण हा नेण्याचं यांचं एक दुसरं षड्यंत्र होतं की भाईंदर पश्चिमेला फाटकाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं आहे आणि ह्यांचा जो प्लॅन होता हा असा होता की हा ब्रिज इकडून फाटकापर्यंत नेऊन फाटकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या वरून हा ब्रिज उतरणार होता, तो थेट नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या इकडे असा हा प्लॅन होता। पण त्यावेळेला जेव्हा आम्हाला ह्या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझं संस्था आहे ततासू फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टीला प्रतिकार केला होता की जर महामानवांच्या स्मारकाच्या वरून जर हे असे ब्रिजेस जातील त्यामुळे वरून कोणीही थुंकू शकतं, काही कचरा पडू शकतो, महामानवांच्या स्मारकाच्या वरून हा ब्रिज गेलाच नाही पाहिजे। आणि त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की आता हा ब्रिज उतरवायचा कुठे, कारण टेंडर तर मंजूर झालं ह्या रस्त्याचं पुढेपर्यंत फाटकापर्यंत, आता हा ब्रिज उतरायचा कुठे। मग त्यांनी ही शक्कल लढवली की ह्या ब्रिजला कमी केलं आणि हा ब्रिज फाटकाच्या इथे खाली उतरवला। खरं तर हा ब्रिज वरचेवर जाणार होता। दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की हा ब्रिज इथून पुढे कमी झाला कारण खालचा जो आपला रस्ता आहे जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे हा गोल्डन एज सर्कलच्या पुढे हा कमी झालेला दिसतो। याचं कारण म्हणजे ह्या रस्त्याच्या अवतीभोवती ज्या तुम्ही पाहू शकता ह्या अनधिकृत ज्या वस्त्या वसलेल्या आहेत, आझादनगर जी झोपडपट्टी आहे
वस्ती ह्या रस्त्याच्या अवतीभोवती वसलेली आहे बऱ्याच वर्षापासून. आणि ही वस्ती कशी हटवायची म्हणून त्यांनी आपला रस्ताच जो 100-150 करोडचा निधी मिळून जो हा ब्रिज बनला होता, या रस्त्याचाच आकार त्यांनी छोटा केला. आता हे मीरा भाईंदरच्या लोकांच्या विकासासाठी केलं असे ह्यांचं म्हणणं आहे. त्यावेळेला पण माझं ऑब्जेक्शन होतं की आमच्या इकडे असंही भाईंदरच्या पुढे कुठला स्टॉप नाही आहे, भाईंदरपर्यंत येऊन आमची रहदारी संपते, त्याच्यामुळे अशी काही या रस्त्याला ट्रॅफिक होत नव्हती. त्यात पण मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ह्या ब्रिजची अशी गरज नसताना का इथल्या सत्ताधारी नेत्यांनी मिळून तिकडे प्रेशर टाकला MMRDAला आणि हा ब्रिज मंजूर करून घेतला. आता झालं आहे काय माहिती आहे का, इलेक्शन होतं आता स्थानिक स्वराज्य संस्थाचं आणि 2 आमदार, आमच्याकडे 2 आमदार आहेत. 145ला नरेंद्र मेहता भाजपाचे आणि 146ला ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक साहेब, हे परिवहन मंत्री पण आहेत. हे 2 आमदार मागच्या इलेक्शनमध्ये फक्त एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत राहिले की तू किती खाल्लं, तू किती खाल्लं आहे, तुझं मी बाहेर काढतो, तुझं मी बाहेर काढतो. हे संपूर्ण मीरा भाईंदरने आत्तापर्यंत ह्या 2 आमदाराचे जे भांडणं होते ना, हे संपूर्ण मीरा भाईंदरकरांनी पाहिलेले आहेत की कोणी किती खाल्लं, कोणी किती जागा बळकवल्यात. पण दोघांनी संगती मिळून जे खाल्लं ना त्याच्यावरती कोण काही बोललंच नाही. करेक्ट, मी विषय करते ह्या ब्रिजचा. ह्या ब्रिजचा जो विषय आहे हे 2 आमदारांनी मिळून खाल्लेला विषय आणि ह्या ब्रिजवरती दोन्ही आमदार काही बोललेच नाहीत. आता मेहताजींचं स्टेटमेंट येतं आहे की हा ब्रिज नॅरो झाला, ह्याचं कारण म्हणजे काय, भविष्यामध्ये आम्ही ह्याला दुसरीकडे अजून टर्न करणार आहे आणि बाजूला आझादनगर झोपडपट्टी आहे जी बरीच वर्षापासून आहे, म्हणून हा ब्रिज पुढे नॅरो करण्यात आला, असं नरेंद्रसाहेब मेहतांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मेहताजींना. 2017मध्ये त्यांना आठवत असेल की नाही माहिती नाही, त्या महिलेला पुढच्या व्हिडिओमध्ये मी समोर आणणार आहे. 2017मध्ये भाईंदर वेस्ट बस डेपोच्या बाजूला आपला ST डेपो आहे, त्याच्या बाजूला एका मराठी महिलेचं घर होतं, घर आणि दुकान. त्या बाईचं नाव पण मी मेन्शन करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. 2017मध्ये फक्त रस्ता विकसित होणार आहे, रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, ह्या कारणासाठी फक्त आमदार त्यावेळेला होते नरेंद्र मेहता, बांधकाम विभागाचे दीपक खांबेत आणि त्यावेळेसचे चंद्रकांत वैती नगरसेवक, आणखीन 2 अधिकारी होते. ह्या लोकांनी प्रेशर टाकून त्या बाईला, ती बाई, तिचे पती आणि एक मुलगी जी 10वीला होती त्यावेळेला, ह्यांना ते घर खाली करायला भाग पाडलं. आणि जेव्हा बुलडोझर चालवला त्या बाईच्या नवऱ्याला पॅरालिसिसचा अटॅक आला, तशाच अवस्थेत ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना इंद्रलोकमध्ये एका घरामध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि तिचं ते घर आणि दुकान फक्त रस्त्यामध्ये येत आहे म्हणून ते तोडण्यात आलं. ते तोडलं आणि त्या बाईला ज्या घराचे स्लॅब्स कोसळलेले होते, त्याचे ग्रिल तुटलेले होते, अशा घरामध्ये ह्या लोकांनी आणून त्या बाईला शिफ्ट केलं. मला प्रश्न आहे की आमच्या मराठी माणसाचं घर तोडायला तुम्ही 1 मिनिटाचा विचार नाही केला मेहता साहेब. आणि आता ही आझादनगर झोपडपट्टी जी अनधिकृतरित्या बसलेली आहे, ही झोपडपट्टी रस्त्याच्या बांधकामाच्या मध्ये येते, तेव्हा तुमचं स्टेटमेंट हे आहे की हे बरेच वर्षापासून आहेत. मग काय करणार तुम्ही? मग ह्या रस्त्याचा विकास करणार नाही का? हा रस्ता असाच जगभरामध्ये प्रसिद्ध होणार आहे का? आणि हे जे 100-150 करोड जे खाल्ले ते तुमच्या बापाचे होते का? ते मीरा भाईंदरकरांच्या कष्टाचा पैसा होता, जो तुम्ही स्वतः फक्त टेंडर खेळण्यामध्ये हा स्वतः खाल्लेला आहे. त्याच्यामुळे 2 आमदार आणि तेव्हाचे तत्कालीन सत्ताधारी जेवढे होते ना, त्या सगळ्यांना प्रश्न आहे की मीरा भाईंदरच्या लोकांना तुम्ही इतके मूर्ख समजता का? ब्रिज होतं तिथपर्यंत ठीक होतं, पण हा बॉटलनेक म्हणजे मीरा भाईंदर याच्या आधी तडीपारांचं शहर होतं. मीरा भाईंदरमध्ये नगरसेवकांचेच बार होते, कित्येक नगरसेवकांचे भाजपच्या, त्या बारवरती कारवाई झाली आहे. वर्षा भानुशालीला तर 5 लाखाचा दंड आणि 5 वर्षाची शिक्षासुद्धा सुनावण्यात आलेली आहे. ही गोष्ट वेगळी आहे की बेल घेतली त्यांनी. असे कितीतरी नगरसेवक आहे. अरविंद शेट्टी पण त्यांच्याच पक्षाचा होता ना, यावेळेला तिकीट नाही दिलं आहे. म्हणजे बार तुमच्या पक्षातल्या लोकांचे आहेत म्हणून ह्या रस्त्याला तुम्ही त्या बाटलीचाच आकार देणार आहे काय? आणि आता हे जे एक्स्ट्रा जे ह्यांनी बॅरिगेड्स केलेले आहेत लोखंडी, ह्याच्या बाजूच्या रस्त्याचं काय?
अशी आमच्या मीरा भाईंदरच्या ह्या रस्त्याला गुन्हेगारी इतकी वाढलेली आहे. माझ्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. इतकी गुन्हेगारी वाढलेली असताना हे गुन्हेगारांना आनंद केलेलं आहे का तुम्ही ही जागा? लक्ष तर कोण ठेवणार नाही. कारण जर लक्ष ठेवायचं तर मीरा भाईंदरमध्ये जी गुन्हेगारी वाढते रात्रभर आणि दिवसा पण, त्या गुन्हेगारीला तर तुम्हाला आळा बसवता येत नाही. मग हे जे रस्त्याच्या दोन्ही बाजूचं जे तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करताय याचं काय? आणि पुढे काय करणार आहे तुम्ही ह्याचं? की हा रस्ता भविष्यामध्ये दुसरीकडे वळवणार आहे? हे सगळं करण्याची मेहता साहेब आणि सरनाईक साहेब जे परिवहन मंत्रालय घेतलेलं आहे ना तुम्ही, तुमच्या दोघांना प्रश्न आहे की हे करायची खरंच गरज होती का? मीरा भाईंदरच्या कुठल्या नागरिकाने तुम्हाला ह्या पद्धतीचा रस्ता मागितलेला होता? ऑलरेडी आमच्याकडे भाईंदर ईस्ट वेस्टचा पूल होता आणि जर तुम्हाला हा ब्रिजच बनवायचा होता तर जसं मेट्रोच्या खालून हा ब्रिज आला त्याचप्रमाणे जशी मेट्रो गेलेली आहे तशी तुम्ही हा ब्रिज पण नेऊ शकला असते. पण खंत ही आहे की तुमच्याकडे चांगले इंजिनियर नाही आहेत, चांगले आर्किटेक्ट नाही आहेत आणि हा जो पैसा आहे हा नागरिकांचा तुम्ही देशोधडीला लावलेला आहे. तुम्ही स्वतः खाल्लेले आहेत आणि आता नगरसेवक झाले म्हणून तुमचे जे नगरसेवक इतके खुश आहेत ते याचसाठी की अजून एखादा असा रस्ता बनेल जो नागरिकांसाठी नक्कीच नसणार आहे. हा फक्त स्वतःच्या हितासाठी बनलेला असेल. आणि काम तर तुम्ही बघू शकता. ह्या रस्त्याचं अजून उद्घाटन पण झालेलं नाही. या रस्त्याचं काम पण तुम्ही बघू शकता. ज्या पद्धतीने याच्यामध्ये जे काही मटेरियल लागलेलं आहे या रस्त्याचं काम तर तुम्ही पाहूच शकता. जे 100-150 करोड जे गेलेले आहेत ते इथल्या नागरिकांचे गेलेले आहेत. आणि हा विषय इतक्यात थांबणार नाही. कारण सगळेजण आता याच्यावरती व्हिडिओ टाकत आहेत, बरेच रील आलेले आहेत. म्हणजे बघा ना, जगातून ह्या रोडची एकदम वाहवा केली जाते ह्या इंजिनियरशी, ह्या आर्किटेक्टची. आणि असे इंजिनियर आर्किटेक्ट आमच्या मीरा भाईंदरला लाभले, आमच्या MMRDA यांनी इकडे आणून दिले. आणि आमचे जे आमदार आहेत त्यांना ह्याच्यामध्ये जराही कमीपणा वाटत नाही. वरती याच्यावरती स्पष्टीकरण देत आहेत. म्हणजे काय म्हणावं, यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. आता ह्या ब्रिजचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस साहेब करणार होते. आता त्यांनी करावं आणि इथल्या जनतेला उत्तर द्यावं की ह्या ब्रिजचा हा शेप कसा झाला आहे. कारण तुम्ही बघा, जर इकडे हा 4 पदरी रस्ता आहे, आता त्यांनी बॅरिकेड लावलेत, हा 4 पदरी रस्ता तुम्हाला दिसतो इथे, हा रस्ता. आणि ह्या रस्त्याचं मी तुम्हाला सांगते कारण मी रस्त्याच्या विभागाला बिलॉंग करते. ह्या ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत ना, हे पेंटिंग जे केलेलं आहे ना सफेद कलरचं, हे तुटक आहेत. हे तुटक आहेत. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? या रस्त्याने जेव्हा गाड्या येणार आहेत त्या एकमेकांपासून एक कट मारून येऊ शकतात. याचा अर्थ हा होतो. आणि ही सरळ लाईन आहे, याचा अर्थ तुम्ही कट मारू शकत नाही. ही सरळ लाईन जी आहे याचा अर्थ तुम्ही कट मारू शकत नाही. ह्या लाईनचा अर्थ आहे की तुम्ही एकमेकांना कट मारू शकता. आता हा पेंट नंतर केलेला आहे, हा आधी केलेला आहे. मला सांगा, जर हा रस्ता चालू झाला असता आणि हे ओव्हरटेक करण्यासाठी कुणी एकमेकांना डबल क्रॉस केलं असतं तर तुम्ही सांगा मला, सरळ जाऊन माणसं कुठं धडकली असती आणि ते किती मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. हे त्या इंजिनियरच्या, त्या आर्किटेक्टच्या लक्षात आलं नसेल का? आणि आत्ता इथे बॅरिकेड्स लावून तुम्हाला काय दाखवायचं? हा खर्च तर आमचा गेलेला आहे ना, आमचा जो पैसा आहे हा तर तुम्ही घालवलेला आहे ना. याचं उत्तर कोण देणार आहे? कारण मी सुरुवातीपासून म्हणते की आमच्या मीरा भाईंदर पालिकेमध्ये जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा फक्त कमळ बघून लोक मूर्खासारखे वोटिंग करतात. कारण त्यांना विकास दिसत नाही, कोण कुठल्या गोष्टीवरती काम करतं हे दिसत नाही. आता महापौरचा विषय जिवंत आहे. जी आमची महापौर आहे आता, जिला भाजपने केलेलं आहे पुढे, गेल्या वेळेससुद्धा 2017च्या नंतर महापौर झालेल्या मॅडम आहेत. त्यावेळेसचं भाषण मी टाकलेलं आहे की 1997 साली देश स्वतंत्र झाला असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या 9 वर्षांमध्ये ह्या मॅडम कुठेही दिसल्या नाही मीरा भाईंदरमध्ये. फक्त नरेंद्र मेहताची वहिनी म्हणून आता पुन्हा नव्याने मेहतांनी, भाजप म्हणते ना की आम्ही घरातल्या घरात काही करत नाही. मग आता हे काय? तुम्ही तुमच्याच वहिनीला महापौर बनवता प्रत्येक वेळेला मेहताजी. म्हणजे तुमच्या घरातच तुम्ही पद देणार, तुमचीच वहिनी महापौर, म्हणजे अख्खा मीरा भाईंदर तुमच्या हातात. मग तुम्ही सगळं काय करू शकता, बरेच काय घोटाळे करू शकता, बऱ्याच काय फाईली साईन करून घेऊ शकता, बरेच काय गोष्टी मीरा भाईंदरमध्ये होऊ शकतात. जो घराणेशाहीच्या विरोधात भाजप आहे ना, मग ही कोणती शाही आहे की फक्त पेनाशाही घालायची आणि सह्या करायच्या एवढंच? तर याच्यावरती उत्तर द्या नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक दोघांनीसुद्धा. धन्यवाद.